Very good morning, very good afternoon, and very good night, as per your wish, as you are looking at the recorded video. जे सकाळी सकाळी प्रेझेंट आहे त्यामध्ये तेजस, आचल, आदिती अँड वेदांत वी आर हॅव्हिंग. सो बेटा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आपण शिकतोय, ज्याच्यामध्ये सरफेस टेन्शन, प्रॉपर्टी ऑफ फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. फ्री सरफेस जो वरचा मोकळा सरफेस आहे कुठल्याही लिक्विडचा, यश पण आहे, नादच नाही करायचा. यश, व्हेरी गुड मॉर्निंग. सरफेस टेन्शन ही फ्री सरफेसची प्रॉपर्टी आहे, कुठल्याही लिक्विडच्या फ्री सरफेस म्हणजे काय, मनमोकळा स्वभावाचा तुमच्यासारखा सरफेस जो वरती असतो, ठीक आहे, फ्री सरफेस ची प्रॉपर्टी, त्याच्याबद्दलचा आपला खेळ चालू आहे. तर आपण कालच्या लेक्चरला काय पाहिलं की सरफेस टेन्शन जितकं ज्यादा तितकंच पर्टिक्युलर लिक्विडच्या मॉलिक्युल्स मला एकमेकांची अट्रॅक्ट करायची ताकद ज्यादा, त्याच्यामधला कोहेजिव्ह फोर्स ज्यादा, ते ज्यादा चिपकलेले असतील, लाईक मर्क्युरी, मध, नाही का, इन कम्पॅरिझन टू द वॉटर. मग पाणी अजून जर का गरम केलं, समजा पाण्याला तुम्ही हीट दिली, कुठल्याही लिक्विडला तुम्ही हीट दिली, तर टेम्परेचर वाढणार. टेम्परेचर वाढल्याच्या नंतर सरफेस टेन्शन कमी होणार. आणखी एक ऍडिशनल गोष्ट एवढं रिमेंबर की बेटा, सरफेस टेन्शन टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर सरफेस टेन्शन काय होईल, कमी होईल. धुणं धुताना युजली कोमट पाण्यातच ते धुतलं जातं किंवा कोमट पाण्यात भिजू घातलं जातं, कारण की नॉर्मल पाण्यापेक्षा गरम पाण्याने धुणं चांगलं निघतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही. सो टेम्परेचर वाढल्याने सरफेस टेन्शन कमी होणार आहे. सरफेस टेन्शन कमी होणार आहे म्हणजे मॉलिक्युल मधलं डिस्टन्स कमी होणार आहे. दोन मॉलिक्युल मधलं डिस्टन्स कमी होणार आहे म्हणजे त्यांच्यातला फोर्स सुद्धा कमी होणार आहे. अट्रॅक्ट करण्याची क्षमता त्यांची कमी होणार आहे, ते सुट्टे सुट्टे होतील. त्याचा फायदा काय होईल की ते पोर्स मध्ये घुसतील. मेन टार्गेट काय बेटा, त्या जे तुमच्या कपड्यांमधले होल्स असतात ते त्यामध्ये घुसतील आणि डर्ट रिमूव्ह करतील. ही एक गोष्ट आपल्याला कळली. आणखी एक एक्सपेरिमेंट विच हॅज बीन डन बाय द फिजिसिस्ट पीपल, की बेटा एखादी ही अशी फ्रेम आहे, न्यूमरिकल्स मध्ये हे खूप हेल्पफुल आहे. चेक 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 बेटा, व्हेनेवर यू वुड रिमेंबर टू एक्सपेरिमेंट. मी तुम्हाला दोन एक्सपेरिमेंट करून दाखवतो. सपोज एखादं हे वेसल आहे, चेक 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 चेक, की ज्याच्यामध्ये फ्लुइड आहे, लाईक लेटेस्ट वॉटर आहे, आणि एकदम तुमची जी सुई आहे ना, सुई एकदम हॉरिझॉन्टली व्यवस्थित पद्धतीने जर का ठेवली फ्री सरफेस ऑफ वॉटर वरती, चिक 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 चिक, ही निडल आहे सपोज बरं का, फ्लोटिंग निडल, तिला जर का पाण्यावरती व्यवस्थित ठेवलं, फ्लोटिंग निडल, तर बेटा या फ्लोटिंग निडल वरती फोर्स विल बी अप्लाइड फ्रॉम बोथ द एंड्स. इकडचं जे त्या निडलच्या दोन्ही साईडला लिक्विड आहे, ह्या गणूचा माईक कायम चालू असतो, काही अडचण नाही. इकडनं त्याला म्यूट करू, झाला म्यूट. गणेश, एंट्री गेली रे गेली, माईक तेवढं म्यूट करत जा, ठीक आहे. ओके, चलो कॉन्सन्ट्रेट करा. बेटा ही फ्लोटिंग निडल वाला जर काही एखादं संभालं, तर मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, एखादी निडल फ्लोट होतीये पाण्यावरती, तर तिला दोन्हीकडनं पण फोर्स लागणार का नाही. बघ ना, निडलच्या इकडं पण पाणी, तिकडं पण पाणी, इकडचं पाणी तिकडच्या पाण्याला अट्रॅक्ट करेल, इकडचं पाणी इकडच्या पाण्याला अट्रॅक्ट करेल. त्यांच्यावरती प्रेम आहे, ती एकच टोळी आहे, ती एकच आर्मी आहे, ती एकमेकाला लाईक करेल. सो फोर्स विल बी अप्लाइड फ्रॉम बोथ द एंड्स. सो अशा केसमध्ये सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असतो बेटा, फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ ऑन द बोथ द साइड्स. सो ह्या फ्लोटिंग निडलच्या केसमध्ये जर का तुला विचारलं बेटा, तर एफ इज इक्वल टू बरं का टी इंटू एल. सो इन दिस केस यू हॅव टू कन्सिडर लेंथ फ्रॉम बोथ द साइड्स. ओके, 2 टाइम्स टी एल. हे कोणाच्या बाबतीत बेटा, फ्लोटिंग निडलच्या बाबतीत. सर दोन कुठून आला, बिकॉज लेंथ यू हॅव टू कन्सिडर फ्रॉम बोथ द साइड्स. क्लिअर आहे. चला सेम, आता इथे समजा ही सोप फिल्म आहे, काय ही साबणेचं बनलेली फिल्म आहे, सोप सोल्युशन. काय बेटा हे सोप सोल्युशन. सोप सोल्युशनच्या बाबतीत सुद्धा समजायला एखादं एक छोटस वेट अटॅच केलं, हा एक्सपेरिमेंट केला गेलेला आहे, खूप छोटस वेट आपल्या ज्याने शक्य नाही होणार. सरफेस फिल्म जेवढी गरीब आहे त्याच्यात त्याला एखादं वेट अटॅच करायचं, असं कुठं असतं का सर, काय वजन आहे का त्या सरफेस, बट फिजिसिस्ट पीपल हॅव डन, ते सगळं करतात.
त्यांनी हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. एक छोटस वेट तिला अटॅच केलं. एखाद्या सम मध्ये काही क्वेश्चन्स मध्ये असंही विचारतील की तुला बाबा m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. या केसमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक लक्षात ठेवायची की फ्लोटिंग निडल वाला सम आलं, तिथे एक 2 फॅक्टर येतोय, 2 टाइम्स यू टू मल्टिप्लाय दिस लेंथ, बरं का. त्याच्यानंतर सोप सोल्युशन जर का आलं तर ह्या केसमध्ये सुद्धा फिजिसिस्ट पीपल हॅव सजेस्टेड अस, हॅव टोल्ड अस, हॅव प्रूव्ड, त्यांनी प्रूव्ह केलंय की सोप सोल्युशनला 2 सरफेसेस असतात, एक फ्रंट आणि बॅक. सोप सोल्युशनला 2 सरफेस असतात, एक फ्रंट आणि एक बॅक. सोप सोल्युशन has 2 surfaces, front and back. 2 सरफेस असल्यामुळं हे जे वेट तुमचं अटॅच्ड आहे, तर बेटा ह्या वेटला नीट लक्ष दे बरं का, दोन्ही प्रकारचा फोर्स, यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. 2 types of forces will act, 2 types of forces will balance that weight. एक फोर्स फ्रॉम फ्रंट साइड and एक फोर्स फ्रॉम बॅक साइड, फ्रंट आणि बॅक. ओके, अँड दॅट्स वाय यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. समजतंय मला काय सांगायचं ते? एक फ्रंट साइड आणि एक बॅक साइड विल बॅलन्स. सो आता इथं लक्ष दे, हे जे m आहे याचं जे वेट आहे दॅट वेट विल बी mg, नाही का. आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन विल बॅलन्स. इथं बॅलन्सिंग कसं होईल बेटा, हे बघ, फोर्स ड्यू टू वेट इज इक्वल टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, असं बॅलन्सिंग होईल. न्यूमेरिकल सोडताना तुला लक्ष ठेवायचं, फोर्स ड्यू टू वेट काय असतो बेटा, mg, आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय होईल, सरफेस टेन्शन असतं फोर्स पर युनिट लेंथ. सो फोर्स काय असतो, T इंटू L. सो यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2 टाइम्स, कारण की फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन विल बी मल्टिप्लाइड बाय 2, फ्रंट अँड बॅक. फटाफट यस टाइप करा. तुम्हाला ही कन्सेप्ट कळली आहे का नाही, बोला पटपट पटपट मला रिप्लाय करा. फ्लोटिंग निडलचं सम आलं, यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. सोप सोल्युशन, सोप बबल हा शब्द आला, यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. when you have to multiply by 2 whenever there is soap शब्द, soap solution, soap bubble. ओके, सोप सोल्युशन, सोप पुढे बबल वाला सम येईल. सोप शब्द आला की 2 ने मल्टिप्लाय करायचं, खूप स्टुडंट्स विसरतात. चला पुढे जाऊयात आपण. ठीक, हे झालं कन्सेप्ट वाला विषय. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी हे आपलं आजचं मेन टार्गेट आहे. ठीक आहे, ठीक आहे, चलो. सो बेटा 2 मार्काला आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये आलं तर हे डेरिव्हेशन येऊ शकतं. कन्सिडर द रेक्टेंग्युलर फ्रेम. इमॅजिन कर की ही रेक्टेंग्युलर एक फ्रेम आहे, लाईक दिस. रेक्टेंग्युलर म्हणजे लाईक इन दिस वे, बरं का. तिचं नाव देऊ PQRS. एक रेक्टेंग्युलर फ्रेम आहे ज्याच्यामध्ये हे सोप सोल्युशन आहे. ठीक 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 ठीक, ठीक आहे बेटा, सोप सोल्युशन आहे. रेक्टेंग्युलर फ्रेम आपली अशा पद्धतीची की जिची लेंथ आपण घेऊ L. लेंथ काय घेतली L. तिची ब्रीड्थ काय घेऊ X. काय घेऊ X. ही जी QR तिची साइड आहे, मुव्हिंग आहे, स्लाइड होऊ शकते. आणि बेटा स्लाइड झाली, ठीक ठीक ठीक, एकदम छोट्याशा प्रमाणात स्लाइड करायचं तिला, पण आपल्याला दिसण्यासाठी थोडं मोठं घेऊ आपण, बरं का. ती स्लाइड होऊ शकते, बरं का. ही जी QR साइड आहे ना, ही मूव्ह होऊ शकते. किती मूव्ह झाली, डेल्टा X. स्लाइडिंग आहे, साइड QR इज स्लाइडिंग, ती स्लाइड होऊ शकते. ठीक ठीक. आणि मग स्लाइड झाल्याच्या नंतर मी असं म्हणू का Q डॅश R डॅश. हे काय बेटा, सोप सोल्युशन. काय हे, सोप फिल्म असा एक शब्द असतो त्याला. ठीक ठीक ठीक, रेक्टेंग्युलर अशा टाइपची साइड आहे QR विच विल बी मुव्हिंग. सो ही रेक्टेंग्युलर सोप फिल्म आहे. असं फू केल्याच्या नंतर बबल्स उडतील. इथपर्यंत सगळ्यांना फील आला. QR साइड मूव्ह होऊ शकते, बरं का. किती मूव्ह झाली, डेल्टा X. चला आता लक्ष द्या, सोप फिल्म आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2, कारण की फोर्स विल बी फ्रॉम फ्रंट ॲज वेल ॲज बॅक. ठीक आहे,
तर बेटा माझी ही जी काही फ्रेम येथे बरं का, तिचा इनिशियल एरिया जर का मी तुला विचारला, एरिया इनिशियल, तू काय म्हणशील गुरुजी रेक्टँग्युलर आहे, लेंथ इंटू ब्रीथ हा एरिया आहे तिचा, यल इंटू एक्स हा तिचा एरिया आहे इनिशियल. स्लाइड केल्याच्या नंतर फोर्स लावला का नाही लावला? येस सर. सर फोर्सचा विषय काय लक्ष दे बेटा, तुम्ही हिला बाहेर ढकलणार का नाही? येस सर. सो तुम्ही लावलेला फोर्स एक्सटर्नल फोर्स, मी त्याला एफ डॅश नाव देतो. काय देतो? एफ डॅश. तुम्ही ती स्लाइड पकडणार, डुर असं बाहेर ओढणार. आता काय तिला धरून असं मोगम ऍक्सलरेट करायचंय का? नाही. जरा नीट लक्ष द्या, फिजिक्स इज व्हेरी इंटरेस्टिंग. बेटा काय करायचंय, ही ज्या पद्धतीची स्लाइडिंग तिची साइड आहे क्यू आर, तर बेटा ही सोपची फिल्म आहे, लिक्विडची लेअर आहे, ही लिक्विडची लेअर बर का, तिच्या त्या ह्या साइड वरती कशा टाईपचा फोर्स लावल ड्यू टू सरफेस टेन्शन? स्वतःकडे खेचणार ना. लिक्विड हॅज टेंडन्सी टू मिनिमाइज द एरिया. लिक्विडची इच्छा काय असते? अशी असते का नुसतं पसरायची? नाही. एखादा पाण्याचा ड्रॉप जर का जमिनीवरती पडला तर त्याची इच्छा अशी थोडी असते पळत 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 पुढे जायचं. नाही, त्याची इच्छा असते की सिकुड, त्याला शब्द ना आकुंचन पावणे. त्याची इच्छा असते की असं तो आकुंचन पावल. सो स्वतःचे त्याला एरिया कमी करायचा असेल फिल्मला, लिक्विडला, तर तो फोर्स असा लावणार स्वतःकडे, राईट. सो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, मी त्याला एफ बोललो. गेटिंग ना बेटा? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. मग आता 1F का 2F बेटा? 2F, फ्रंट ऍज वेल ऍज बॅक, दोन्ही साईडच्या लेअर आहे त्याला, राईट. अच्छा. सो बेटा जेवढा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, मी त्याला 2F लिहितो, लिहिताना 2F लिहितो बरं का, फ्रंट बॅक. तर एक्सटर्नल फोर्स सुद्धा इक्वल अँड अपोजिट टू फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन लावायचा आहे मला. आय रिपीट माय स्टेटमेंट. जो एक्सटर्नल फोर्स एफ डॅश म्हणण्यापेक्षा 2F डॅश लिहिला मी, मला जो लावायचा आहे तो मला बरोबर तेवढाच लावायचा आहे जेवढा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे, जेणेकरून एफ नेट झिरो होईल. बघ ना राव, रस्सीखेसारखं जेवढा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन तेवढाच एक्सटर्नल फोर्स आपल्याला लावायचा, रस्सीखेसारखं बॅलन्स झाला पाहिजे तो फोर्स. कशासाठी बॅलन्स झाला पाहिजे सर? तर एफ नेट विल बी झिरो, जेवढा इकडचा तेवढा इकडचा. एफ नेट झिरोचा फायदा काय सर? ए नेट विल बी झिरो, नेट ऍक्सेलरेशन विल बी झिरो. सर म्हणजे काय? कॉमन सेन्स ना बेटा, एफ नेट इज झिरो तर ए नेट इज झिरो, ऍक्सेलरेशन इज झिरो म्हणजे वेलोसिटी इज कॉन्स्टंट. कम ऑन, ऍक्सेलरेशन इज झिरो, velocity is constant. We have to move it constant velocity. क्लिअर आहे? खूप छोट्याशा डिस्टन्सने आपल्याला त्याला मूव्ह करायचंय. गेटिंग ना बेटा? चला, एरिया इनिशियल लेंथ इंटू ब्रीथ, यल इंटू एक्स. ऍग्री? ओके. फायनल एरिया काय होईल बेटा? अच्छा, यल इंटू एक्स कसं काय? आता तर मला इथे याला 2L इंटू एक्स करावं लागेल ना, नाही का? फ्रंट आणि बॅक बोथ आय हॅव टू कन्सिडर. फ्रंट आणि बॅक हे काय? यल इंटू एक्स, फ्रंट आणि बॅक 2LX झालं, 2LX. ओके. सोप फिल्म कंसात लिहू का? गुणिले 2. जिथं जिथं सोप शब्द येईल गुणिले 2 करायचं अख्ख्या चॅप्टर मध्ये. अच्छा, एरिया इनिशियल झाला. एरिया फायनल जर कोणी तुला विचारलं तर तू काय सांगशील बेटा? तू म्हणशील गुरुजी लेंथ तेवढीच आहे, फक्त ब्रीथ थोडीशी वाढली, एक्स प्लस डेल्टा एक्स, राईट. मग तुम्ही काय म्हणणार? फायनल एरिया विल बी 2 टाइम्स, आता फ्रंट आणि बॅक आहे की नाही, 2 टाइम्स काय म्हणणार तुम्ही? यल इंटू एक्स प्लस डेल्टा एक्स. मग एका साईडचा एरिया काय होईल? यल लेंथ इंटू ब्रीथ, यल गुणिले एक्स प्लस डेल्टा एक्स, त्याला 2 ने गुणायचं फक्त, आहे की नाही? अच्छा, चेंज इन द एरिया काय बेटा? डेल्टा ए. चेंज इन द एरिया, एरिया फायनल मायनस एरिया इनिशियल. काय फायनल एरिया? 2LX प्लस डेल्टा एक्स वजा काय इनिशियल एरिया? 2LX. कॉमन कोण निघाला? 2L. 2L, चला 2L निघाला कॉमन. आतमध्ये काय राहील बेटा? एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एक्स.
ठीक आहे, 2l कॉमन निघाला, एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एक्स, ठीक ठीक, प्लस आणि मायनस कॅन्सल आउट, 2l डेल्टा एक्स हा चेंज इन द एरिया. कहना क्या चाहते हो, तुम्ही मला म्हणत असाल गुरुजी चाललंय काय रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी, आपण हे काय काढलं, आपण चेंज इन द एरिया काढला बरं का, नीट आहे. इनिशियल एरिया फायनल एरिया, आपण डेल्टा ए चेंज इन द एरिया काढला. सर कशासाठी काढला, शॉर्टली विल अंडरस्टँड. बेटा ही जी स्लाइडिंग साइड आहे क्यू आर, तिला तुम्ही धरलं ओढलं, एक्झॅक्टली तेवढ्या फोर्सने ओढलं जेवढा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन होता. इथपर्यंत सगळा क्लिअर आहे. मग ओढायला वर्क डन झालं का नाही झालं. फिजिक्स मध्ये वर्क डनची कन्सेप्ट काय नवीची, एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लावल्याच्या नंतर त्याचं डिस्प्लेसमेंट फोर्सच्या डायरेक्शन मध्ये झालं पाहिजे. आय रिपीट, कुठल्याही ऑब्जेक्ट वरती फोर्स लावले तर त्याची डिस्प्लेसमेंट आहे ते फोर्सच्या डायरेक्शन मध्ये झालं पाहिजे. सो झालंच पाहिजे असं, पुढे दुसरीकडे झालं तरी चालेल, मग आपण फोर्सला रिझॉल्व्ह करतो. जिकडे फोर्स आहे तिकडे डिस्प्लेसमेंट आहे. ओढायसाठी वर्क डन झालं, येस सर. मग आता लक्ष द्या, वर्क डन in moving sliding side, moving sliding side QR Q dash R dash, बघ ना, QR साइड Q dash R dash पर्यंत खेचली गेली. वर्क डन इन मुव्हिंग स्लाइडिंग साइड QR टू Q dash R dash, है की नाही. ठीक आहे. अच्छा, वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो बेटा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, असं नाही म्हणायचं. आता सगळ्यांनी शपथ घ्या, वर्क डनचा फॉर्म्युला विचारल्यावर काय म्हणायचं सगळ्यांनी, FS cos थीटा. मी पण लिहितो नाही, तुम पुढे तो लिहितो, इट विल बी मोर प्रॉपर. सगळ्यांनी काय म्हणायचं, वर्क डन इज इक्वल टू काय लिहायचं बेटा, बोल बोल बोल, FS cos थीटा. काय म्हणायचं बेटा, FS cos थीटा. काय म्हणायचं, FS cos थीटा. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट नाही म्हणायचं सर, ते चुकीचं असतं का, चुकीचं नाही, इनकम्प्लीट येते. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तर बेटा लक्ष दे, लक्ष दे, वर्क इज इक्वल टू फोर्स. बघा बेटा लक्ष दे, फोर्स मी असं म्हणू का, 2F डॅश आहे बाहेर खेचलेला, आहे का नाही, 2F डॅश, हा 2F आहे, 2F डॅश ली नाही तर 2F ली, एकच आहे. तेवढ्याच फोर्सने खेचायचे जेवढा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे. आपल्याला नेहमी सरफेस टेन्शन वाला फोर्स पाहिजे असतो, म्हणून आपण 2F लिहिला, त्याला टेन्शन दिले नाही का, ठीक आहे ना. अच्छा, फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट किती आहे बच्चा, डेल्टा एक्स, आहे का नाही, डेल्टा एक्स. सर अँगल किती आहे दोघांमधला, जिकडे खेचलंय तिकडेच तर डिस्प्लेसमेंट झालंय, म्हणून अँगल 0 आहे दोघांमधला, राईट. सो बेटा इंटू कॉस ऑफ 0 डिग्री असं प्रॉपर लिहिलं मी. आणि आपल्याला माहिती की कॉस 0 ची व्हॅल्यू काय रे बेटा, 1. ऍग्री. अच्छा, विच इज इक्वल टू 2 टाइम्स F फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे. काय F, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. मग मी F ला लिहू का, T इंटू L. हे बघ ना बेटा, कुठे लिहू कळालंय ना तुम्हाला, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे हा. बर, गुणिले डेल्टा एक्स, ऍग्री. बर, आता याला मी असं लिहू का, कॅपिटल T. अरे कळालंय ना सगळ्यांना, F इज T इंटू L. चॅप्टरचा हिरो आहे बाबा तो, सरफेस टेन्शन फोर्स पण युनिट, सो F इज T इंटू L, आहे की नाही. सो हे 2 कुठून आलं, लय वेळा सांगितलंय, सोप फिल्म शब्द आला की गुणले 2 करायचं. बर, हे बघ, हे T गुणिले 2L डेल्टा एक्स. भेटला का नाही, भेटला का नाही. कोण आहे हा, डेल्टा ए. कोण आहे तो, डेल्टा ए. सो T
डेल्टा ए. हे डब्ल्यू काय आहे? यू. अख्ख्या फिजिक्स मध्ये वर्क डन झालं रे झालं, ते कोणत्या ना कोणत्या फॉर्म मध्ये स्टोर होत. हे बघ, आता माझ्या हातात पेन आहे, पकडला, वरती घेऊन आलो, तर याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आली का नाही आली? आली ना, म्हणून तर पडला धुप. पडायला एनर्जी लागली ना. कोणती एनर्जी आली याच्यामध्ये? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. एखादी स्प्रिंग आहे, दाबून ठेवली, 10 वर्षानंतर एखाद्या ड्रायव्हर मध्ये दाबून ठेवली, आणि तो ड्रायव्हर 10 वर्षानंतर तुम्ही उघडा, तरी सुद्धा ती स्प्रिंग रिलॅक्स होईल का नाही? कारण तुम्ही दाबल्याच्या नंतर, दाबलं म्हणजेच काय केलं? वर्क डन केलं. हे वर्क डन कशात स्टोर झालं? पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्प्रिंग. आणि म्हणजे 10 वर्षानंतर सोडल्यावर रिलॅक्स झाली. हे जे वर्क डन आहे, खेचलं का नाही तुम्ही? खेचल्याच्या नंतर हे जे वर्क डन आहे, हे एनर्जी मध्ये स्टोर झालं. कशामध्ये? एनर्जी मध्ये. ते एनर्जीचं नाव आहे सरफेस एनर्जी. ते एनर्जीचं नाव काय? सरफेस एनर्जी, विच इज डिनोटेड बाय यू. आपण यू ने लिहितो, राईट? सो वर्क डन इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, आणि इथे इट इज सरफेस एनर्जी. सो तुला जर विचारलं व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, मग काय म्हणणार तू? सर, यू इज टी डेल्टा आहे. यू इज टी डेल्टा आहे. इथून सरफेस टेन्शनचा अजून एक फॉर्म्युला आला, टी इज इक्वल टू यू अपॉन डेल्टा आहे. काय आला बेटा? टी इज इक्वल टू यू अपॉन डेल्टा आहे. मग तुम्हाला मी काल 2 युनिट दिले होते, नीट आठवा. एक होतं न्यूटन पर मीटर, सरफेस टेन्शन एफ अपॉन एल आहे, न्यूटन पर मीटर. आणखी एक युनिट आलं, यू इज द एनर्जी म्हणजे जूल भागिले एरिया इज मीटर स्क्वेअर. काल दिलं होतं, आठवतंय का? जूल पर मीटर स्क्वेअर. चला फटाफट टाईप करा डेरिव्हेशन, सगळ्यांना मस्तपैकी समजलंय का नाही? पटपट रिप्लाय करा. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. चला बाल मित्रांनो, एकदम टकाटक क्रिस्टल क्लिअर आहे का नाही? पटपट बोला, रिप्लाय करा. अरे कळालंय का डेरिव्हेशन? चला पुढे जाऊया का मग? हा, आता याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे येतील एकदा ते तुम्हाला क्लिअर करतो. नीट लक्ष द्या. अर्थात परत परत व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. बेटा लक्ष दे, क्वेश्चन विचारताना ना तुला विचारू शकतात. क्वेश्चन असं विचारतील, फाइंड वर्क डन इन ब्लोइंग अ सोप बबल. बघ बर का, मी तुम्हाला फक्त तयार करतो क्वेश्चन साठी. आपण नंतर क्वेश्चन तर घेणारच, डोंट वरी. क्वेश्चन घेऊ लगेच. चल लगेच क्वेश्चन घेतो, डोंट वरी. एक दोन क्वेश्चन घेतोय टॉपिक वर, नंतर पुढचा टॉपिक घेऊ आपण. मागच्या सीईटीच्या एक्झाम मध्ये आलेले आपण MCQs घेऊ बाल मित्रांनो. चला, सिंगल चॉइस करेक्ट क्वेश्चन वॉज आस्क्ड इन MHT CET 1999, जेव्हा मी होतो कितवीला? चौथीला. सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इज, सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इज 10⁸ डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि पुढे म्हणतात इट इज इक्वॅलंट टू, इट इज इक्वॅलंट टू. कशाला इक्वॅलंट आहे? ओके, पहिला ऑप्शन आहे 10⁷7. हे चला पटपट करा आणि मला सांगा उत्तर. करा पटपट, चला. एकदम गरीब क्वेश्चन आहे. चलो, आई एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. एकदम गरीब क्वेश्चन आहे. नुसतं युनिट कन्वर्ट करायचं बेटा तुला. कर बरं पटकन, कर पटकन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. चलो, आई एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय.
डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं फक्त काय करायचंय तुला? हा, काय करायचंय? कन्व्हर्जन करायचंय फक्त. चला सांगा पटकन. अरे जमतंय का नाही? डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर नसायला पाहिजे, डाइन पर सेंटीमीटर पाहिजे खरं तर बरं का. डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर नाही, ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. इट हॅज टू बी डाइन पर सेंटीमीटर. न्यूटन पर मीटर असतं ना, डाइन पर. चला कन्वर्ट करून देतो मी. व्हेरी सिंपल क्वेश्चन, बघ लक्षात बेटा. टी इज इक्वल टू 10⁸ डाइन पर सेंटीमीटर. स्क्वेअर प्रिंटिंग मिस्टेक आहे. बरं आता लक्ष दे. 1 न्यूटन 10⁵ डाइन पाठ पाहिजे बेटा तुला. 1 न्यूटन 10⁵ डाइन पाठ पाहिजे. मग आता 1 डाइन म्हणजे किती न्यूटन? 10⁻+5 तिकडे आल्यावर काय होईल रे? -5 आहे. बघा 10⁸ तसंच 10⁻⁻5 न्यूटन भागिले सेंटीमीटर आहे. 1 मीटर हा 10⁻2 सेंटीमीटर आहे. अरे बाबा, 1 मीटर 10⁻2 सेंटीमीटर आहे की नाही? मग 1 सेंटीमीटर काय होईल? 10⁻2 मीटर. अंचल समजतंय का बेटा? बघ 10⁻, हे बघा आता 8 बर का. पुढे काय? हा -5 आणि खालचा -2 काय होईल बेटा? प्लस. हे होईल न्यूटन पर मीटर. मग आता 8 आणि 2 10 आणि 10तून 5 गेले 5. सो फायनल आन्सर इज 10⁵5. सी ऑप्शन. स्क्रीनशॉट घ्या. समजलं? सो असा बेसिक क्वेश्चनही सीईटीला येऊ शकतो. फक्त युनिट कन्वर्ट करायचे होते. कळतंय का? सीईटीचा अजून एक क्वेश्चन घेऊ आपण. डायमेन्शन्स ऑफ सरफेस टेन्शन सुद्धा क्वेश्चन आला होता. वी हॅव अनदर टाइप ऑफ क्वेश्चन. एक्सक्यूज मी. अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड हा क्वेश्चन आलेला आहे MST CET 2002 ला. अमाउंट ऑफ एनर्जी required to blow a bubble of radius to blow a bubble of radius 5 centimeter is कंसात दिलंय surface tension of the soap 30. First option is 1.88 joule. Second, 10⁻⁻1 joule. Third, and the last option into 10 joule. चला सीईटीचा हा एक क्वेश्चन आहे. काय म्हणतायत बेटा सांग? अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, एनर्जी काढायची टू ब्लो, फुगवण्यासाठी. ए बबल ऑफ द रेडियस 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटरचा बबल आहे, परंतु तो पाण्याचा आहे का साबणीचा आहे? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर बेटा तो साबणीचा आहे. तर सोप शब्द दिसला, सोप शब्द दिसला यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. कारण की तो जो सोपचा बबल आहे, जेव्हा पण सोपचा बबल आहे बेटा, तो ऑलवेज रिमेंबर soap has 2 layers. Always remember
सोप म्हणलं रे म्हणलं 2 layers. सो 2 फोर्सेस असतील, एक आतून एक बाहेरून, जसं मी बोललो फ्रंट आणि बॅक. चला एक गोष्ट कळली की सोपमुळे आय हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. मला रिलेशनशिप माहिती आहे बेटा, U इज इक्वल टू टी डेल्टा ए. केलं का नाही आता आपण? U इज इक्वल टू टी डेल्टा ए. सरफेस टेन्शन किती दिलं बेटा? अच्छा इथे बघ, T इंटू 2 डेल्टा ए. आलं का लक्षात? I have to consider 2 areas. I have to multiply by 2. प्लीज लक्ष दे. सरफेस टेन्शन आणि आपण एरियाला 2 ने गुणतो. कळतंय ना सगळ्यांना? सो T इंटू 2 डेल्टा ए झालं. सरफेस टेन्शनची व्हॅल्यू दिली 30 इंटू 10 ची पॉवर -2 गुणिले 2 डेल्टा ए. तर बेटा सरफेस टेन्शन झाला विषय बरं का. 2 हे झालं. डेल्टा ए. डेल्टा ए काय? चेंज इन द एरिया. आता इथे एरिया चेंज झालाय का ऍक्च्युअल मध्ये? नाही. आपल्याला असं थोडी दिलं की समजा रेडियस 5 सेंटीमीटरची 7 झाली तर आपण फायनल मायनस इनिशियल केलं असतं. सध्या काय फक्त रेडियस 5 सेंटीमीटर दिली आणि मग सरफेस एरिया ऑफ द स्पियर तुम्हाला माहिती आहे 4 पाई r स्क्वेअर आहे की नाही बेटा? सो 4 इंटू 3.14 इंटू रेडियसचा स्क्वेअर 5 सेंटीमीटर आहे बरं का. आता सेंटीमीटरचे मीटर तर करावं लागतील मला. 5चं काय होईल बेटा? 25 आणि 10 ची पॉवर -2 चे -4 होतील. कळलं का नाही कळलं? अरे बाबा रेडियस 5 सेंटीमीटर आहे म्हणजेच 5 गुणिले 10 ची पॉवर -2 मीटर झाली ना. आणि सरफेस एरिया ऑफ द स्पियर काय असतो? सरफेस एरिया ऑफ स्पियर काय असतो बेटा? 4 पाय r स्क्वेअर. अरे बाबा आर यू अंडरस्टँडिंग? हे बघ ना डेल्टा ए 4 पायची व्हॅल्यू 3.14 आणि r चा स्क्वेअर r हाय. इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग? चल हा सगळा गुणाकार करायचा मला. आता काय करायचं? 1.88 तर फॅक्टर कॉमन आहे. 3.14 ला 3 पटपट वेळ वाचवायचा कसा? 25 गुणिले 4 किती झाले बेटा? 100 आहे की नाही? मग याला मी लिहितो 10 ची पॉवर 2. 3 गुणिले 2 किती झाले? 6. 6 गुणिले 3 किती झाले? 18. याला 3 कन्सिडर कर ना. ठीक ठीक. 3 दुने 6. 6 व्यतिरिक्त 18 आणि ते 0 म्हणजे 180 झालंय मल्टिप्लिकेशन गुणिले 10 ची पॉवर हे -2 आणि +2 ठीक ठीक कॅन्सल आउट. उरली 10 ची पॉवर -4. मॅच करा याला आन्सर सोबत. आता 180 आणि 188 हे जवळपास सेम आहे. ठीक ठीक ठीक. कशाच्या जवळपास जात आहे? 1.8. मी 2 घर आहे बघा तिथे लक्ष दे. 1.8. 2 घर अलीकडे सरकलो म्हणजे 2 घर पुढे जायचं. +2 केलं तर होईल -2. दिस विल बी द आन्सर. पहा बरं. चला फटाफट येस टाइप करा. वेदर यू हॅव अंडरस्टूड दिस ऑर नॉट. चलो बेटा रिप्लाय करा. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. अरे बोलो. झेपतय सगळ्यांना? अरे कळतंय का रे बाबा सगळ्यांना? व्हेरी गुड. ओके सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. लेक्चर पुन्हा पुन्हा पहा. सीईटीचा अजून एक सम घेऊ आपण. काही गरज नाही आता. चला ठीक आहे ना. मला प्रॅक्टिस झाली. चला आता पुढचा कन्सेप्ट घेऊ आपण. न्यूमेरिकल्स तर आपण नंतर घेतच असतो. चला मला महत्वाची कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवायची आहे. ती म्हणजे एक्सेस प्रेशर इन अ ड्रॉप और बबल. ओके महत्वाची कॉन्सेप्ट आहे आजची. एक्सेस प्रेशर वाली. ओके एक्सेस प्रेशर इन अ ड्रॉप किंवा बबल. चला कॉन्सन्ट्रेट करा. खूप महत्वाचा टॉपिक आहे. ड्रॉप कोणता असतो? पाण्याचा. बबल कशाचा असतो? सोपचा. सो युजली पाण्याचा ड्रॉप असेल आणि बबल कशाचा असेल? सोपचा. सोपचा आला रे आला. यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. एक सिंपल लॉजिक यू हॅव टू अंडरस्टँड. चला एकदम सिंपल भाषेत डेरिवेशन देतो. कोणी विचारणार नाही तुला युजली. ठीक आहे मस्त पैकी लक्ष दे बेटा. लेट्स कन्सिडर अ वॉटर ड्रॉप. कन्सिडर आधी ड्रॉप करू आपण. कन्सिडर
वॉटर ड्रॉप स्पेरिकल आहे. ठीक आहे ना बेटा. एक पाण्याचा ड्रॉप आहे हा. काय आहे? एक पाण्याचा गोल ड्रॉप आहे. ऍग्री? बर. एक पाण्याचा ड्रॉप आहे. काय केलं मी याला? याचे 2 तुकडे केले. इमॅजिन करा. ड्रॉपचे 2 तुकडे 3D बर का, 2 तुकडे केले. तर मला सांगा बालमित्रांनो, 2 तुकडे मी जर का याचे केले तर तो असा दिसेल का नाही? यश सांग बरं, हे असं होईल का नाही? ऍग्री? एखादं टरबूज आहे, डिशू मधून तुम्ही कट केलं, 2 पार्ट दिसतील का नाही? तर पाण्याच्या ड्रॉपचे मी ह्याचे 2 तुकडे केले. ठीक आहे. बर बेटा, आता मला सांग, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हा बेटा, हा जो पाण्याचा ड्रॉप आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ द फोर्सेस ऍक्टिंग ऑन दिस? तर बेटा नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष दे. तुम्ही 2 तुकडे जेव्हा याचे केले बर का, 2 तुकडे जेव्हा याचे केले, तर मी हे जे डार्कन करतोय पोर्शन, तर बेटा सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन हा एक पुलिंग फोर्स असतो. नीट लक्ष द्या. फोर्स ड्यू टू सरफेस, मी कुठेतरी लिहू का बेटा? इथे लिहितो. कुठे लिहू? इथे लिहितो. ऑलवेज रिमेंबर बेटा, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. बाल मित्रांनो नीट लक्षात ठेवा की हा एक पुलिंग फोर्स आहे. पुल आणि पुश 2 प्रकारचे फोर्स असतात नाही. पुश म्हणजे ढकलणे, पुल म्हणजे ओढणे. पुलिंग फोर्स आहे. बिकॉज लिक्विडचं लिक्विड वरती प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे. ह्या साईडचं लिक्विड त्या साईडच्या लिक्विडला स्वतःकडे उडील, त्या साईडचं लिक्विड ह्या साईडच्या लिक्विडला स्वतःकडे. सो पुलिंग फोर्स. आता लक्ष दे, हा जो पार्ट मी कन्सिडर केला, ह्या पार्ट वरती व्हॉट आर द टाइप्स ऑफ द फोर्सेस ऍक्टिंग? इक्विलिब्रियम मध्ये ते आहे. यस सर. तर बेटा लक्ष दे, हे बाहेर जो आउटसाइड प्रेशर आहे, तर आउटसाइड प्रेशरमुळे याच्यावरती फोर्स असेल का नाही बेटा? यस सर. आउटसाइड जो प्रेशर आहे त्याच्यामुळे याच्यावरती फोर्स असेल का नाही? यस सर. सो प्रेशर फ्रॉम आउटसाइड मुळे एक फोर्स याच्यावरती ऍक्ट होईल. बर, कारण की लिक्विड गेट्स प्रेशराइज्ड फ्रॉम ऑल ओव्हर ऑल द साइड्स. जसं आपण फ्लुइड मध्ये सुरुवातीला शिकत होतो, तर लिक्विड वरती सगळीकडनं प्रेशर लागतो का नाही बेटा? लक्ष दे, आपण एक इमॅजिनरी सिलेंडर आतमध्ये कन्सिडर केला होता. आपण आठव, चिक 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 सुरुवातीचे लेक्चर हवं तर पुन्हा पहा. आपण एक लिक्विडचा कॉलम जेव्हा कन्सिडर केला, तर एक फोर्स वरून एक फोर्स खालून, अशा दोन्ही प्रकारे फोर्स अर्थात सगळीकडून असतो. आणि नीट माझं वाक्य आठवा, चिक 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 हॉरिझॉन्टल वाले फोर्सेस कॅन्सल आउट वन अनदर आणि व्हर्टिकल वाले बॅलन्स द वेट ऑफ दॅट कॉलम. आठवलं? हा. तर बेटा वरून खालून सगळीकडनं फोर्स असतात. हॉरिझॉन्टल वाले बॅलन्स होतात आणि व्हर्टिकल वाले वेटला बॅलन्स करतात. तर बेटा इथं लक्ष दे, तुमचा जो लिक्विडचा ड्रॉप आहे, आउटसाइड प्रेशर मुळे एक फोर्स त्याच्यावरती लागेल. बर, आणखी एक फोर्स लागेल बेटा, जो लिक्विडच्या, नीट लक्ष दे, हे जे तुमचं लिक्विड आहे, समजा तुम्ही एखादी इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, तर ह्या साईडचं लिक्विड इकडच्या लिक्विडला म्हणाल एक बारा जा 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 जा, हे याला उडल. इकडचं लिक्विड पुन्हा इकडच्या लिक्विडला म्हणाल तू बी एक बारा जा 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 जा. ह्या लिक्विडचं त्या लिक्विडवर प्रेम आहे, त्या लिक्विडचं ह्या लिक्विडवर प्रेम आहे. खिचाई चालू राहील, कारण की त्यांची एकमेकांना तोडण्याची इच्छा नाहीये. ऍग्री? सो इनसाइड आतला जो पार्ट आहे त्याच्यावरती सुद्धा प्रेशर असेल इन दिस डायरेक्शन. अच्छा, प्रेशरला डायरेक्शन असते, फोर्सला डायरेक्शन असते. सो फोर्स विल बी इन दिस वे, राईट? सो दिस विल बी इनसाइड. मी त्याला लिहू का? पी इन. ओके बेटा, प्रेशर फ्रॉम इनसाइड. आउटसाइड प्रेशरमुळे एक फोर्स.
इनसाइड प्रेशरमुळे एक फोर्स. ऍग्री. आणखी एक राहिला फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, जो फक्त लेअर वरती असतो. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज अ पुलिंग फोर्स. लक्ष द्या आता, नीट लक्ष द्या. हा अर्धा पार्ट आहे आणि हा अर्धा पार्ट आहे. सो हा जो अर्धा पार्ट आहे, जसं मी तुम्हाला इकडे सांगितलं, तो ह्या पार्टला ओढणार का नाही स्वतःकडे. हा पार्ट एका लिक्विडच्या ड्रॉपचे तुम्ही 2 ड्रॉप केले. सो इकडचा ड्रॉप ह्या ड्रॉपला काय करणार, छिक 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 स्वतःकडे ओढणार. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे रे बेटा, यू मस्ट अंडरस्टँड. हे बघ मी तर त्या लेयरच्या टोकाला दाखवतोय, सगळ्यांना हा फील आला पाहिजे, त्याशिवाय पुढे जाण्यात मजा नाही. आपण मला सांगा, मी हे जे एरो दाखवलेत ना, डार्क एरो, बर का, हे टोकाला, तर हे डार्क एरो कशासाठी आहेत, दे आर शोईंग फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. दे आर शोईंग एफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. फटाफट यस टाइप करा. फील आला का नाही आला. आउटसाइड प्रेशरमुळे एक फोर्स, इनसाइड प्रेशरमुळे एक फोर्स, आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ह्या एरोजने दाखवलाय. कारण की दॅट पार्ट ऑफ लिक्विड विल बी अट्रॅक्टेड बाय तिकडचा पार्ट. फटाफट रिप्लाय करा मला, वेदर यू हॅव अंडरस्टूड, वेदर यू हॅव गॉट द फील ऑर नॉट. तर या लेक्चर मध्ये काहीतरी दम आहे, नाही तर काय मोगम मी बोलायचो. नक्की कळालंय का पुन्हा एकदा सांगू, समजतंय का रे सगळ्यांना. इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग. आउटसाइड मुळे, इनसाइड मुळे, आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. सो बेटा चला इक्विलिब्रियमला बघ. ऍट इक्विलिब्रियम चल बेटा, इक्विलिब्रियम लेवलला काय होईल, फोर्स ड्यू टू आउटसाइड प्रेशर. लक्ष द्या बेटा, फोर्स ड्यू टू आउटसाइड प्रेशर, फोर्स ड्यू टू आउटसाइड प्रेशर प्लस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन will balance फोर्स ड्यू टू इनसाइड प्रेशर. नीट लक्ष द्या, बाहेरच्या प्रेशरमुळे जो फोर्स आहे, सरफेस टेन्शनमुळे जो फोर्स आहे, बर का. बघ ना, हे दोन्ही फोर्सेस आहेत जे हॉरिझॉन्टल इकडच्या डायरेक्शन मध्ये, राईट, हॉरिझॉन्टली टुवर्ड्स प्लस एक्स ऍक्सिस, यू कॅन से. हे दोघं जण, आणि एकच जण आहे जो इकडे आहे, ओके, इनसाइड वाला विल बॅलन्स. मग आता आपल्याला माहितीये बेटा, प्रेशर काय असतो, एफ परपेंडिक्युलर अपॉन एरिया, बरोबर. मग फोर्सला काय लिहूया, प्रेशर इंटू एरिया. फोर्सला काय लिहूया, प्रेशर इंटू एरिया. सो प्यारे बच्चों, पी फ्रॉम आउटसाइड इंटू एरिया प्लस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, काय आहे बेटा, टी इंटू लेंथ, आहे की नाही. कोणती लेंथ आहे बघ, ही गोल लेंथ, विच विल बी 2 पाय आर. पुढे लिहितो मी, डोंट वरी, इज इक्वल एफ इनसाइड, काय लिहू, प्रेशर इनसाइड इंटू एरिया. झालं. बर, मग आता इथे बघ, टी गुणिले लेंथला काय लिहू, 2 पाय आर. आपला हा जो ड्रॉप आहे ना बेटा, याच्या रेडियसला काय बोललो आपण, कॅपिटल आर, ठीक आहे ना. याची ही रेडियस आहे, ही किती आहे बेटा, कॅपिटल आर. तर मग सरकमफरन्स, ही पेरिफेरी किती होईल, 2 पाय आर. टी इंटू 2 पाय आर इज इक्वल टू, मी असं म्हणू का, प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड इंटू एरिया. अरे बघणार आहो, ही टर्म जर पलीकडे जाईल तर इन मधून आउट वजा होईल ना, एरिया कॉमन. स्क्रीनशॉट घे, हे पुसतो मी. गेटिंग. चला आता लक्ष दे. सो बेटा बघ, पुढे कंटिन्यू करतो त्याला. टी इंटू 2 पाय आर इज इक्वल टू प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड. हाच तर एक्सेस प्रेशर आहे, हाच तर एक्सेस प्रेशर आहे. प्रेशर which is excess गुणिले कॅपिटल ए इज द एरिया.
काय असणार एरिया बेटा, पाय आर स्क्वेअर आहे की नाही. काय असणार एरिया, पाय आर स्क्वेअर. व्हॉट इज एरिया ऑफ सर्कल, इट इज पाय इंटू आर स्क्वेअर. ह्या पायला हा पाय गेला, ह्या आर स्क्वेअर मधला एक जण आर गेला. सो बेटा एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय आला, बोला. एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय आला, 2T गुणिलेचा आर भागिले झाला. कुणासाठी आहे प्यारे बच्चों, दिस इज फॉर ड्रॉप, दिस इज फॉर ड्रॉप. सोप बबल असला तर गुणिले 2 करायचंय. सो आन्सर विल बी 4T अपॉन आर. सो प्रेशर एक्सेस विल बी 4T अपॉन आर. कुणासाठी, सो बबल साठी. फटाफट यस टाइप करा आणि मला मेन्शन करा की सर यस वी हॅव अंडरस्टूड द डेरिव्हेशन. माझा आपल्याला थांबायला. बोला 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 बाल मित्रांनो बोला. हॅव यू अंडरस्टूड टुडेज कॉन्सेप्ट? आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. मजा आली? आणखी एक ऍडिशनल गोष्ट सांगतो आणि मग लेक्चर स्टॉप करतो. अरे कळालंय ना बाबा सगळ्यांना? बेटा लक्ष दे. प्रेशर इनसाइड, नीट लक्ष दे. प्रेशर इनसाइड इज ऑलवेज ग्रेटर. तुम्ही एखादा बलून फुगवता, फुगा फुगला, त्याच्या आतमध्ये प्रेशर ज्यादा आहे, बाहेर कमी आहे. म्हणजे ऍटमॉस्फिरिक प्रेशरच्या तुलनेत ज्यादा प्रेशरने तुम्ही त्यात हवा भरता. तुमच्या लाईफ मध्ये तसंच आहे. लाईफ मध्ये जर कधी वरती जायचं असेल, सक्सेस मिळवायचं असेल, यश मिळवायचं असेल, यश म्हणजे सक्सेसच्या बाबतीत बोलतोय मी, आमचा यश नाही, सक्सेस मिळवायचा असेल, इनसाइड प्रेशर ज्यादा पाहिजे आउटसाइड प्रेशर, राईट. म्हणून तो बोलून हवेत उडतो, तुम्ही फुगवता, प्रेशर आत ज्यादा असतो. त्याच्यावर एक कॉन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवा बेटा. हा जो ड्रॉप आहे, हा जो बबल आहे, याच्या आतमध्ये प्रेशर ज्यादा आहे. नीट लक्ष दे. पी इन आणि पी आउट. तर आतमधला चीक 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 हा सगळा पार्ट कॉन्केव आहे. सो वन कॉन्सेप्ट यू हॅव टू अंडरस्टँड. मी पुसतो आता, हे तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल तर बेटा नीट लक्षात ठेव, स्क्रीनशॉट काढून घे की हा जो पार्ट आहे, हा आतमधला, याला कॉन्केव बोलतो ना आपण. चिक 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 चिक, आतमधला पार्ट कॉन्केव. सो ऑलवेज रिमेंबर प्यारे बच्चों, प्रेशर ऍट द कॉन्केव साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॉन्वेक्स, म्हणजे बाहेरची फुगवटा असलेली साइड. प्रेशर ऍट द कॉन्केव साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट द कॉन्वेक्स साइड. स्क्रीनशॉट घ्या. ओके, कॉन्केव साइडचा प्रेशर नेहमी ज्यादा असतो कॉन्वेक्स पेक्षा. ओके, दॅट्स वाय आतमधला प्रेशर ज्यादा, बाहेरचा प्रेशर कमी, राईट. चलो, we will stop here for physics.